हर्षल पाटीलची आत्महत्या ही सदोष मनुष्यवध आहे असं वक्तव्य राऊतांनी केलं। संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा असं देखील राऊत म्हणतात। सरकार कंत्राटदारांची बिलं थकवतंय, सरकारनं राज्याचं स्मशान केलंय असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। त्याला आत्महत्या का करावी लागली? जलजीवन मिशनमध्ये केलेल्या कामाचे पैसे त्याला वेळेत काय मिळू शकले नाहीत? त्याला कोण जबाबदार आहेत? कोणते मंत्री जबाबदार आहेत? कोणते अधिकारी जबाबदार आहेत? त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हे दाखल करणार आहेत का? त्यांना खरोखर न्याय द्यायचा असेल, 1,40,00,000 तुमच्याकडे नाही सरकारच्या खात्यामध्ये, ठेकेदारांची 80,000 कोटीची बिलं थकली आहेत। अनेक ठेकेदारांनी आत्महत्या केल्या, मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर जाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि काल या तरुण हर्षल पाटीलने आत्महत्या केली। तरीसुद्धा हे सरकारमधले 2-3 लोक हे मौज मजा करत फिरतात नरेंद्र मोदीप्रमाणे। काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? संजय राऊतने पहिले तपास केला पाहिजे। अपुऱ्या माहितीवर बोलू नये बबल्या, नीट बोलावं। कुठल्या गोष्टी कशा बोलाव्या त्यांनी ठरवलं पाहिजे। कुठल्याही गोष्टी उठायच्या आणि बोलायच्या याला अर्थ नाही आहे। शेवटी कोणाचा जीव गेलेला आहे तर त्याचा तपास केला पाहिजे। सकाळी 10 वाजता उठायचं, माहिती घ्यायची नाही आणि नुसतं बोलायचं, याला अर्थ राहत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।